नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये देखील पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. यामध्ये बघा चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत पीक विम्याचं वितरण हे छत्रपती संभाजीनगर विभागात सुरू झाले. यामध्ये बघा आता काही पिकांसाठी आता ह्यामध्ये सोयाबीन असेल, मक्का असेल, याच्यासाठी प्रत्येकी पाहायला गेलं तर सोयाबीनसाठी बघा 7,945, त्याचबरोबर मक्काकरिता 5,425 या प्रकारचं वितरण शेतकऱ्यांमध्ये सुरू झालेलं आहे. तर बघा आता यामध्ये काही गावांना काल रक्कम प्राप्त झालेली आहे व काही गावांना आज किंवा उद्या रक्कम प्राप्त होऊन जाईल. तर यामध्ये बघा तालुकानिहाय भरपूर अशी गावं आहेत, शेतकरी संख्या आहे 450-500च्या आसपास गावं हे ऑफिशियली पारित झालेले आहेत व महसूल मंडळानुसार जवळपास पाहायला गेलं तर बघा 78 महसूल मंडळानुसार मध्ये जेवढे गावं येतात या गावांना पीक विम्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे. आता ह्यामध्ये बघा काही तालुके येतात बघा, आता पैठण तालुका आहे, फुलंब्री आहे, कन्नड या तालुक्यांमध्ये आता जे आता जेवढे गावं आहेत तेवढे गावं आपण एक एक करून सर्व गावांची यादी व पीक विम्याचं वितरण किती गावांमध्ये झालं आहे व आज व उद्या किती गावांमध्ये होणार आहे याच्या संबंधित सर्व एकंदरीत पूर्णपणे माहिती घेणार आहोत. तर बघा यामध्ये एक एक तालुका घेऊन आपण जेवढं काही पीक विम्याचं वितरण होणार आहे तेवढे आता गावांची आपण आता यादी आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये बघा त्याचबरोबर बघा आता मेनली पाहायला गेलं तर 5 तालुक्यामध्ये पीक विम्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे, म्हणजे होणार आहे. तर ते तालुके कुठले आहेत, यामध्ये गाव संख्या व शेतकरी संख्या व रक्कम किती आहे हे मी व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे. तर कृपया व्हिडिओला काळजीपूर्वक बघा. पण त्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला तुम्ही अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला बेल आयकन म्हणजेच सबस्क्राईबचा जो बटन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजे पीक विम्याची जी सर्वात फास्ट अपडेट आहे त्याचबरोबर गावांच्या जेवढ्या रकमा वाटप होणार आहे त्याच्या संबंधित सर्वात फास्ट अपडेट तुम्हाला भेटून जाईल. तर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले आपण आता काही गावं घेणार आहोत. त्याचबरोबर बघा लातूर जिल्ह्यातले काही गावं अद्यापही पेंडिंग आहेत, म्हणजे जवळपास शेतकऱ्यांना 80% शेतकऱ्यांना रक्कम प्राप्त झाली पण बाकी शेतकऱ्यांना अद्यापही प्राप्त झालेली नाही. ते का झालं नाही ते देखील व्हिडिओमध्ये सांगतो. त्याचबरोबर बघा बाकीचे जेवढे उर्वरित जिल्हे झालेले आहेत, आता बघा छत्रपती संभाजीनगर झालं, यवतमाळ झालं, यवतमाळला पीक विमा वाटप झालेला आहे पण तो खूप कमी पीक विमा मिळाला आहे तिथं, कारण त्यांना यादीतून वगळण्यात आलं की काल देखील बरेच जण म्हणत होते बाबा तुम्ही बाकी जिल्ह्याचा आता सांगा आम्हाला, परभणी, नांदेड, धाराशिवला काय कंपनीनं ह्याच्यातून वगळलं आहे काय? नाही, धाराशिवला नाही, फक्त केवळ सध्या यवतमाळलाच अग्रिमाच्या यादीतून 25%च्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे, म्हणून त्यांना तेवढी कमी रक्कम प्राप्त झाली. बाकी जिल्ह्यांना जेवढी तुमची रक्कम गव्हर्नमेंटने निर्धारित करून दिली तुमच्या भूगर्भ क्षेत्रानुसार तेवढी रक्कम तुमच्या खात्यावर 100% जमा होणार आहे. यामध्ये कुणाला वेळ लागू शकतो, कुणाला लवकर मिळू शकतं, कुणाला लेट होऊ शकतं, त्याबाबत काळजी करू नका. जेवढी रक्कम तुम्हाला गव्हर्नमेंटने निर्धारित करून दिली. त्याचबरोबर पीक विम्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जर तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक केला असेल तर त्यावर देखील तुम्हाला कळून जाईल की बाबा तुमचं पेंडिंग आहे की हे झालं आहे. आता बघा यामध्ये आता आपण छत्रपती संभाजीनगर संदर्भात आता आपण हळूहळू अपडेट जाणून घेणार आहोत. आता बघा याच्यामध्ये आता जवळपास आता 5 तालुक्याला वाटप हे सुरू करण्यात आले गव्हर्नमेंटमार्फत. तर बघा आता आपण यामध्ये कन्नड तालुका, त्यानंतर गंगापूर तालुका, त्यानंतर फुलंब्री तालुका, वैजापूर व सिल्लोड एवढ्या तालुक्यातले पात्र गावं आपण आता पाहणार आहोत व या गावाला रक्कम प्राप्त जर या तालुक्यांपैकी कुणाला जर रक्कम कृपया भेटली असेल तर कमेंट करून सांगा. मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं आमच्या महसूल मंडळामध्ये रक्कम प्राप्त झाली, त्या शेतकऱ्यांचे मी आभार मानतो. व या व्हिडिओमध्ये जर कोणी सांगणार असाल तर कृपया तुम्ही देखील सांगा, तुमचं देखील नाव पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेल या शेतकऱ्यांनी मदत केली म्हणून. कारण जवळपास 5-6 शेतकऱ्यांनी सांगितलं बाबा आम्हाला एवढी रक्कम आमच्या ह्या पिकाला प्राप्त झाली, याबद्दल अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद. तर चला आपण आता एक एक करून आता तालुके घेणार आहोत. तर मित्रांनो यामध्ये बघा जर काही जणांचे गावं वगैरे राहिली असतील कुणाचे, कारण मी छोट्या गावाची व छोटा निधी असलेल्या शेतकऱ्यांच्या गावांची मी नावं मुद्दामच घेत नाही, कारण एकंदरीत पाहायला गेलं तर जे एकेका जिल्ह्याची 500, 600, 700 एवढ्या गावांची यादी आहे तर तेवढे गावं घेणं शक्य नाही आहे. टेक्निकली व्हिडिओ खूप मोठा होईल व तुम्ही देखील बोर होऊन जाल. मी एवढी मोठी अपडेट एकाच व्हिडिओमध्ये देऊ शकत नाही. हां, मी तालुकाने आहे एक जेवढे तालुके आहेत तेवढ्या गावांची यादी नक्कीच तुम्हाला सांगू शकतो. तर चला आता आपण तेच करून घेऊया. कन्नड तालुक्यातली आपण पात्र गावं आपण जाणून घेऊया. बघा आता कन्नड तालुक्यामध्ये पाहायला गेलं तर जवळपास आता 32 गावं आता तात्पुरते सध्या आलेले आहेत. तर यामध्ये बघा आपण आता एक करून आता हे जाणून घेऊया. आता बघा त्यामध्ये 5 उपवर्गातले आता गावं, त्यानंतर बघा मेन मी सध्या गावं सांगतो. यामध्ये काही गावं राहिली असतील ते आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर बघा ह्यामध्ये अजिंठा, त्यानंतर आपेगाव, अंडणगाव, कादिम, शहापूर, त्यानंतर कन्नड, कान्हेरी, कुनगाव झाल्यानंतर खुलताबाद झाल्यानंतर गंगापूर, गारज,
त्यानंतर चिंचोली नकीब, चौका झाल्यानंतर जैतखेडा, देऊळगाव बाजार, निधोना झाल्यानंतर पाटोदा, त्यानंतर पैठण, फुलंब्री, बाबरा, मंगरूळ झाल्यानंतर ममनाबाद, लालवण, वाकोद, वारेगाव, त्यानंतर वेरूळ झाल्यानंतर वैजापूर झाल्यानंतर शिऊर, सारोळा, सिल्लोड आणि सेगाव एवढे आहेत बघा. तर ह्यामध्ये बघा आता काही गावांना रक्कम भेटू देखील शकते, कारण बघा आता अजिंठा वेरूळ लेणीच्या आसपासचा भाग आहे, त्यानंतर जोगेश्वरी गुंफा, त्यानंतर अजिंठा लेणी, ते झाल्यानंतर बघा आपेगाव. आता आपेगावच्या आसपासचे बघा जेवढा एरिया आहे, जेवढं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये देखील काही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम प्राप्त झालेली असेल किंवा काही जणांना एक ते 2 दिवसामध्ये होऊ शकते. तर बघा आणि त्याचबरोबर बघा आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये काही प्रॉब्लेम आहेत बघा, कारण पिकं एकसारखी नाही आहेत. कुणाचं पीक पाहायला गेलं तर कांद्याचं पीक आहे, कुणाचं मक्केचं पीक आहे. ॲज कम्पेअर टू आपण पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये तसं नाही. मराठवाड्यामध्ये पाहायला गेलं तर मेनली 2 ते 3 पिकं आहेत. त्यामध्ये तूर असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल आणि नंतर मूग, एवढीच पिकं आहेत. पण छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आता काही जण म्हणतील की रक्कम आमच्या आसपासच्या शेतकऱ्यांना जास्त प्राप्त झाली, म्हणजे बाजूच्या तालुक्याच्या किंवा बाजूच्या गावच्या महसूल मंडळाच्या शेतकऱ्यांना आमच्यापेक्षा जास्त रक्कम मिळालेली आहे. ते कशामुळे? त्याचंच हे मेन मी कारण सांगतोय ते त्याचंच कारण आहे. कारण बघा आता सोयाबीनकरिता 7,945 रुपये एवढी रक्कम गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांच्या खात्यावर आता दिलेली आहे. त्यानंतर मक्केकरिता 5,425 रुपये एवढी रक्कम आहे. त्यानंतर बघा हीच रक्कम आता दुसऱ्या तालुक्यामध्ये जास्त कमी असं व्हॅरी करू शकतं. आता बघा ह्यामध्ये कन्नड तालुक्यामध्ये बघा हेक्टरी आता 4,000 रुपये मक्केसाठी 4,000 रुपये मिळालेत व काही ठिकाणी 5,425. त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयाबीनकरिता 7,000 रुपये भेटले व कुठे 7,945 असं भेटलं. आता बघा ह्यामध्ये जर तुमचं पीक सोयाबीन व मक्का असेल तर जवळपास 13,000च्या आसपास तुमच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकते. त्याचबरोबर बघा तुमच्याजवळ मक्का व सोयाबीन असेल तर 11,000च्या आसपास रक्कम तुमच्या खात्यावर येईल. जे काही तुमचं भूगर्भ क्षेत्र आहे त्याच्यानुसार त्यामध्ये कमी जास्त थोडंफार होऊ शकतं, तेवढं हे करा तुम्ही. आणि त्याचबरोबर आता पैठण तालुक्यामध्ये बघा त्यामध्ये सोयाबीनकरिता 8,500 एवढी रक्कम आहे व मक्काकरिता 4,870 रुपये एवढी पाहायला गेलं तर रक्कम आहे. यामध्ये सुद्धा 13,000च्या आसपास कमी जास्त थोडं होऊ शकतं. त्यानंतर सोयगाव तालुक्यात त्यामध्ये बघा कापसाकरिता 4,700 रुपये एवढी रक्कम गव्हर्नमेंटने निर्धारित केलेली आहे. तर हा होता म्हणजे जनरली ओव्हरव्ह्यू दिला. आता ह्यामध्ये गावानुसार आपण यादी जी काय आहे ती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला रक्कम माहीत झाली असल्यास, रक्कम खात्यावर जमा झाली असल्यास कृपया कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडत असल्यास, महत्त्वाची वाटत असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील येणार आहोत. तर चला महत्त्वाचा टॉपिक, महत्त्वाची यादी व महत्त्वाची गावे घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.